स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. जत नगर परिषदेचा अधिकारी 50,000ची लाच घेताना रंगेहात. लाचलुचपत विभागाची कारवाई. फोटो व व्हिडिओ शूटिंगचे बिल मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात 75,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी जत नगर परिषदेचे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रवीण रंगराव बाबर वय 31, सध्या राहणार जत, मूळ राहणार कामेरी, तालुका वाळवा, याला 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं. ही कारवाई बुधवारी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचा फोटोग्राफी व्यवसाय असून 2025 मधील जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी फोटो व व्हिडिओ शूटिंगचे काम त्यांना निवेदनाद्वारे मिळालं होतं. संबंधित कामाचे बिल प्रवीण बाबर यांनी मंजूर करून लेखा विभागाकडे पाठवले होते. त्यानंतर तक्रारदारांना 3,41,922 रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला होता. मात्र हे बिल मंजूर करून दिल्याच्या बदल्यात बाबर यांनी तक्रारदाराकडे 75,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार 10 जून रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बाबर यांनी तडजोडीअंती 50,000 रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. जत नगर परिषद परिसरातील यशोदा फोटो स्टुडिओ येथे तक्रारदाराकडून 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना प्रवीण बाबर याला रंगेहात पकडण्यात आलं. या प्रकरणी बाबर याच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण व त्यांच्या पथकातील प्रीतम चौगले, सागर नायकुडे, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडनीकर, मनोज निळखंड, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील आणि चंद्रकांत जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.